48 जवळपास आहे. 60 80 20 ची लाईन येते ते तसे ग्राइंडर होती सेम इकडे राहणार तुमचं. म्हणजे हे WTI आणि OTI. WTI म्हणजे वाइंडिंग टेम्परेचर इंडिकेटर आणि OTI म्हणजे ऑइल टेम्परेचर इंडिकेटर असं राहतं. हां, ह्याच्यामध्ये कधी बी तुम्हाला फ्युचरमध्ये ऑपरेटर म्हणून लागतात तर हे तुम्हाला हे विचारणार आहे WTI OTI हे किती आहे म्हणजे टेम्परेचर रिडिंग किती आहे ते. ह्याला म्हणते बटरफ्लाय वॉल्व. म्हणजे बटरफ्लाय वॉल्व इथून कधी इथून कसं आहे ऑइलचं सगळं ऑइल सर्क्युलेट होतं म्हणजे कूल व्हावं म्हणून हे फिन्स दिलेलं जातं. ह्याला रेडिएटर म्हणतात. हां, हे झाला इथून मग ह्या साईडला LT साईड आहे. या साईडला LT साईड लो टेन्शन साईड तर केबल आहे म्हणजे इथून सप्लाय आपल्याला इथं जातो. येणारा सप्लाय 11 kV 11,000 वोल्ट येणारा सप्लाय आहे. जाणारा सप्लाय तुमचा 800 वोल्ट आहे. त्यानं आपला ट्रान्सफॉर्मर काय करतंय 11,000 वोल्टचं 800 वोल्ट करतंय. मग 11,000 तिकडून ST साईडनं आला तर LT साईडनं वोल्टेज आपल्याला 800 जातो. कारण की आपले इन्व्हर्टर 800 वोल्टची चालतात. 800 850 एवढं चालतंय जास्तीत जास्त या रेंजमध्ये चालतंय. तो जी स्केल आहे त्याला POG म्हणतात. POG ऑइल किती आहे काय नाही तिथं रेंज राहते. इकडे इथे आता आपली स्केल आहे का नॉर्मल आहे. नॉर्मल आहे ती आला थोडा समजा मिनिमम तर आपल्याला जमत नाही. मॅक्झिममचं आपला नॉर्मलचा थोडा खाली आला तर आपल्याला ऑइल भरून घ्यावं लागतं. सांगायचं की बाबा तुमचा प्लांटला ऑइल आमचं एवढं कमी झालं सर आपल्याला ऑइल भरून घ्यावं लागणार. हां, MOGचं जे आहे स्केल 1/2 आणि 3/4 मध्ये राहायला पाहिजे तिकडचं. ह्याला म्हणते टॅप चेंजर. ऑन लोड टॅप चेंजर म्हणतात त्याला. ह्याचा फंक्शन काय आहे ह्याला व्होल्टेज कमी जास्त करत आहे. व्होल्टेज वाढवत आहे व्होल्टेज कमी करत आहे. आता इथं 2 फंक्शन आहेत लोकल आणि रिमोट. रिमोटमध्ये ठेवलं का तुमचं काय होत आहे ऑटोमॅटिक चेंज होतं व्होल्टेज आणि लोकलमध्ये ठेवलं तर तुम्ही चेक करू शकता इथं हातानं. आता रेस आता किती 10 वरती आहे मी रेस केलं का वाढणार 11 वरती येणार. आला आता लोअर केलं तर 10 वरती जाणार. हे कधी लोकल वरती ठेवायचं. लोकल किंवा मॅन्युअल दोन्ही द्यायचं आणि ही रिमोट. आता आपलं ऑपरेशन ओके आहे. हे काउंट विचारतात तुम्हाला ऑफिसमधून फोन येईल त्या RTCCचं टॅप काउंटरचं किती काउंटर झालेत तर हे इकडचाकडे त्यांना फोटो टाकायची. हे म्हणतात ह्याला म्हणते तुमचं काय OLTC ऑन लोड टॅप चेंजर. ह्या काही कुठे नाव असतं कुठे नसतं त्याला ऑन लोड टॅप चेंजर म्हणतात. हे आहे ब्रीदर. हे आहे ब्रीदर म्हणजे काय तुमच्या याच्यामध्ये मॉइश्चर वगैरे आला ऑइलमध्ये तर ते सगळं मॉइश्चर त्यानं ॲब्झॉर्ब करतं आणि बाहेर टाकतं. हे ब्रीदर. ह्याच्या ब्रीदरमध्ये ब्लू कलरचे हे राहतात अच्छा छोटे छोटे स्टोन्स राहतात. इकडं आहे हे MOG. MOGचं जी आहे आता तिथे नंबर दिलेले आहेत 30 डिग्री 1/2 3/4. तर आपला ऑइल लेवल कधीही 1/2 आणि 3/4च्या मध्ये पाहिजे. 1/2ला बी आलं तर चालतंय. समजा 1/2चा खाली जात असेल तर आपल्याला सांगावं लागणार की ऑइल भरावं लागणार. ठीक आहे. त्याला कन्झर्वेटर टँक म्हणतात. त्याच्यामध्ये ऑइल राहतो. हे OLTC सेक्शन आहे ह्याच्यामध्ये ऑइल राहतो. हे रेडिएटर हे ST साईड. हां, वरती रिले राहतात. तो का ते आहे का बकोल्स रिले. तो गॅस ऑपरेटेड रिले किंवा बकोल्स रिले म्हणतात त्याला. प्रेशर वगैरे किंवा ऑइल हे झालं ऑइल कमी वगैरे झालं तर तो पण ऑपरेट होतो म्हणून तो एक रिले तसा आहे. ठीक आहे. हे जे आहे का ड्रेन वॉल्व आहे त्याच्यामुळे ऑइल निघतं बाहेर. हे इथून 2-3 ठिकाणी दिलेला राहतो पण ते ड्रेन वॉल्व म्हणतात त्याला. हे ट्रान्सफॉर्मर झाला. ठीक आहे. हे VCB झाला. याच्यात सगळे करंट व्होल्टेजचे पॅरामीटर्स असतात. तो 4 पोल झाला. आपली सिस्टीम आहे 1100/800 वोल्ट. 800 वोल्ट. हां, 1100/800 वोल्टची आपली सिस्टीम आहे. आपले इन्व्हर्टर सगळे 800 वोल्ट वरती चालतात. AC सप्लाय बंद झाला तुमचा इन्व्हर्टर काहीच कामाचा नाही. AC सप्लाय म्हणजे येणारा करंट व्होल्टेज जे राहतो ते जोपर्यंत इन्व्हर्टर भेटत नाही तोपर्यंत तुमचं इन्व्हर्टर काहीच कामाचा नाही. त्याला दोन्ही बी सप्लाय पाहिजे DC आणि AC. DC बी नाही भेटला तरी बी इन्व्हर्टर बंद होतो. AC बी नाही भेटला तरी बी इन्व्हर्टर बंद होतो असं आहे. आता